शरीराला एनर्जी देणारे हे उपवासाचे लाडू. नेहमी गूळ शेंगदाण्याचेच लाडू खातात, तर एकदा ह्या पद्धतीने तुम्ही लाडू बनवून बघा. फक्त उपवासालाच नाही, तर इतर वेळेससुद्धा मुलांच्या डब्यात देण्यासाठी किंवा काहीतरी पौष्टिक गोडाचं खायचं असेल, तेव्हा हा पदार्थ एकदम उत्तम आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, 15 दिवस ते महिनाभर आपण हे लाडू स्टोअर करून ठेवू शकतो. तर हे लाडू बनवण्यासाठी पॅनमध्ये अर्धा चमचा तूप ॲड करायचं आणि त्यामध्ये अर्धा वाटी बदाम आणि अर्धा वाटी काजू ह्याला चांगलं तुपामध्ये भाजून घ्यायचं. ह्या ठिकाणी आपण आपल्या आवडीचे आणखीन काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर तेही ह्या ठिकाणी तुपामध्ये छानपैकी रोस्ट करून घेऊ शकतो. आता तूप ॲड करायची गरज नाही. आधीच्याच तुपामध्ये आपण 3 वाटी मखाना ॲड करायचे. मखाना सर्वांनाच माहिती आहे शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत, ऊर्जा देणारे आहेत आणि मुलांच्या ग्रोथसाठी तर हे एक उत्तम आहेत. तर बऱ्याच वेळेस मुलं मखाना खात नाहीत, त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मखाना ॲड करून देऊ शकता. ह्या ठिकाणी एकाच वाटीचं मेजरमेंट घ्यायचं, म्हणजे त्याच वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घ्यायचं. मखाना चांगले क्रिस्पी होईपर्यंत आपण त्याला रोस्ट करून घ्यायचं आणि बाजूला थंड होण्यासाठी काढायचं. आता पॅनमध्ये तूप बिलकुलही ॲड न करता त्या ठिकाणी 2 वाटी शेंगदाणे ॲड करायचे आणि शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे. आपण नेहमीच फक्त गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवतो, परंतु त्यामध्ये अशा पद्धतीने काही हेल्दी पदार्थ जर ॲड केले तर ते आणखीनच पौष्टिक होतील. शेंगदाणे चांगले भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा तूप ॲड करायचं आणि त्याला व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं. कोणतेही नट्स असो, बदाम, काजू किंवा शेंगदाणेसुद्धा नट्स आहेत, त्याला जर तुपामध्ये परतून घेतलं तर त्याची आणखीन जास्त पौष्टिकता वाढते. म्हणून थोड्याशा तुपामध्ये शेंगदाणेसुद्धा परतून घ्यायचे. सर्व ड्रायफ्रूट्स, मखाने मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. खूप जास्त फाईन पावडर करण्याची गरज नाही. आणि शेंगदाणेसुद्धा सेम पद्धतीने आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे व्यवस्थित मिक्सरमधून बारीक झाल्यानंतर त्यांना मिक्स करून घ्यायचं. त्यामध्येच आपण 1 ते 1.5 चमचा वेलची पूड ॲड करायची, म्हणजे ह्याचा लाडूला फ्लेवर खूप छान येतो. आणि हे सर्व वेलची पूड आपण ह्या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायची. चांगली व्यवस्थित एकजीव करून घ्यायची, म्हणजे फ्लेवर सर्वत्र व्यवस्थित पसरतो. आता पॅनमध्ये अर्धा चमचा परत एकदा साजूक तूप ॲड करायचं आणि ह्या ठिकाणी मी 2 वाटी गूळ पावडर वापरली होती. तुम्ही आपला गूळसुद्धा चिरून ॲड करू शकता. सेम वाटीच्या मेजरमेंटनी ह्या ठिकाणी मी गूळ वापरला होता, त्यामुळे सर्व प्रमाण लाडूचं एकदम परफेक्ट झालं होतं. गूळ 2 मिनटं तुपामध्ये चांगला हलवून घ्यायचा आणि त्यामध्ये नंतर 4 चमचे पाणी ॲड करायचं, म्हणजे गूळ हा झटपट मेल्ट होतो आणि आपला पाकही बनून तयार होतो. ह्या ठिकाणी आपल्याला खूप जास्त एकतारी पाक बनवायचा नाही. फक्त गूळ चांगल्या पद्धतीने पाण्यात विरघळला गेला पाहिजे आणि त्याला एक चांगली उकळी आली पाहिजे. फक्त उकळी आली तेवढं सफिशियंट आहे. खूप जास्त घट्ट पाक केला तर मग ती लाडू बनण्याच्या ऐवजी चिक्की बनू शकते. त्यामुळे जर आपल्याला लाडू बनवायचे असतील तर एक तारी पाक करण्याची गरज नाही. फक्त गुळाला चांगला बॉईल आला की आपण गॅस बंद करू शकतो. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चांगला गुळाला बॉईल आला, गॅस बंद केला आणि हा पाक डायरेक्टली आपण त्या पावडरमध्ये ॲड करायचा. व्यवस्थित सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं, कारण पाक गरम होता त्यामुळे डायरेक्ट हात लावायचा नाही. 2 मिनटं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरच हाताने एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. फक्त एक 10 मिनटामध्ये आपल्या हे लाडूचं हे मिश्रण बनून तयार होतं. ह्याच पद्धतीने आपण जर थोडासा घट्ट पाक केला तर ह्याची चिक्कीसुद्धा बनवू शकतो. आता हातामध्येच थोडंसं तूप लावून हातावर आपण आपले लाडू वळून घ्यायचे. आपल्याला पाहिजेत त्या आकाराचे छोटे किंवा मोठे, म्हणजे मुलांच्या डब्याला सुद्धा द्यायला सोयीस्कर ह्या आकाराचे आपण लाडू बांधून घ्यायचे आणि एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये आपण हे 15 दिवस ते महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो. ही हेल्दी एकदम पौष्टिक लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून